एकता नगरमधील सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे। द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। हे दृश्य आपण पाहतोय सोसायटीमध्ये शिरलेल्या पाण्याचे दृश्य आहेत। सोसायटी बाहेर असलेली काही दुकानं त्यांच्या शटरपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। सोसायटीच्या आत पाणी पोहोचलेलं आहे। पुण्यातील एकता नगर मधील सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे। द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये सध्या पावसाचं पाणी शिरलेलं आहे। मुसळधार पाऊस सध्या पुणे शहरासह पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बरसतोय आणि पुण्यातल्या एकता नगरमधील द्वारका सोसायटीमध्ये आता पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो। एकीकडे विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, त्याचाही हा परिणाम आहे आणि बरसणारा पाऊसही थांबत नाहीये। त्यामुळे विसर्गही सुरू ठेवावा लागतोय अशी परिस्थिती आहे। पुणेकरांसाठी पुणेकरांच्या सोसायटीमध्ये आता पाणी शिरतं आहे। द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे। पुण्यातील एकता नगरमधील सोसायटीत पाणी शिरलंय, त्याचेही दृश्य आपण पाहतो। विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। सध्या 27,200 क्युसेक विसर्ग सुरू आहे। मात्र आणखी पावसाचा जोर वाढला तर विसर्ग वाढवावा लागू शकतो। एकता नगरीतल्या ज्या नदीलगत पात्रालगतच्या सोसायट्या आहेत, साई सिद्धार्थ असेल, द्वारका असेल आणि अन्य ह्या समोर दिसणाऱ्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी आलेलं आहे। जो रस्ता आहे रस्त्यावरचं पाणी आपण या ठिकाणी पाहतोय आणि दरवर्षी आता सध्या अशाच पद्धतीचं चित्र आहे। स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला वाटतं हे आता तिसरं वर्ष आहे सलग इथे पाणी येतं। काहीच उपाययोजना झाल्या नाहीत मागच्या इतक्या दिवसांमध्ये? अजून तरी काहीच उपाययोजना झालेल्या नाही आहेत। होतील, चालू आहेत त्यांचेही प्रयत्न, पण तरी पण अजून सीमाबिंदूचं प्लॅन काय झालेलं नाही सक्सेस। दरवर्षी अशीच परिस्थिती आहे? हो, दरवर्षी साधारण आता सोडलं की तीच परिस्थिती असते साधारणपणे। किती क्युसेक सोडलं की असं त्रास होतो? कारण 30-35 पुढे गेल्यानंतर हा हे होतं, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टी आहेत। काय इतके दिवस प्रयत्न झालेच नाहीत का? कोण इथे अपयशी ठरते असं तुम्हाला वाटतं? मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला दुसरीकडे निवासी जागा हे करून देऊ वगैरे, पण अजून काय हे झालेलं नाही। अजून बघू आता काय होतं। पण बघतो की दरवर्षी ही अशीच परिस्थिती या सगळ्या भागामध्ये आपल्याला दिसते। वेगवेगळ्या सोसायट्या पाण्याखाली जातात। जर विसर्ग वाढवला, पाण्याचा एवा आणखी वाढला तर अशाच मागच्या वर्षी जशी परिस्थिती इथे निर्माण झाली होती, जवळपास आत्ता आपण ज्या रोडवर आहोत तिथे 8-9 फूट उंच इतकं पाणी आपल्याला दिसत होतं। या द्वारका सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याचं आपण पाहतोय। दरवर्षी साधारण एक 25,000 क्युसेकच्या पुढे जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा हे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। समोर जे नदीपात्र आहे त्या नदीपात्रातलं काही बॅकवॉटर या सगळ्या भागाला बाधित करतं आणि विसर्ग वाढवल्यानंतर साहजिकपणे बॅकवॉटरचं पाणी जास्त मोठ्या प्रमाणात सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये येताना आपण पाहतो आणि त्यामुळे नागरिकांची जी गैरसोय आहे ती या ठिकाणी होते। स्थलांतरित व्हावं वेळेच्या आधी अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जातं, पण स्थानिक नागरिक मात्र त्या सगळ्या परिस्थितीला कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात हेही पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।